दहीहंडीचा उत्साह आज संपूर्ण मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जो आहे तो दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय। आपण सध्या गिरगाव परिसरामध्ये आहोत आणि या गिरगाव परिसरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जे आहे ते विभाग क्रमांक 12च्या वतीने या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोठा उत्साह जो आहे तो गोविंदा पथकांमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो। या ठिकाणी आपण पाहतोय की आजूबाजूलाच दोन्ही मंडळं जी आहेत ती या ठिकाणी मानवी मनोरे रस्त्यानं आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुंबईमध्ये वरळी परिसर असू द्या अथवा गिरगाव, परेल, शिवडी, लालबाग या परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात मानवी मनोरे जे आहेत ते रचण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत। आपल्यासोबत विभाग प्रमुख आहेत, आपण बातचीत करणार आहोत। या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे जे मानचिन्ह आहे त्याच्यावरती चला जिंकूया अशा पद्धतीचा आशय लिहिण्यात आलेला आहे। काय नक्की उद्देश आहे, काय सांगाल? गिरगाव ही परंपरा आहे सणांची। या ठिकाणी पाडवा असो, गुढीपाडवा किंवा गणेश उत्सव असो किंवा दहीकाला उत्सव असतो, परंपरेनुसार या ठिकाणी संस्कृती जपत ही परंपरा या ठिकाणी जपली जाते। शिवसेना उद्धव पक्षातर्फे सालावतप्रमाणे यावर्षी या ठिकाणी दहीकाला उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातोय आणि जिंकूया म्हणजे आम्ही महाराष्ट्र जिंकणारच। इथला मराठी माणूस, हिंदू माणूस हा उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी ही जनता या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपल्याला दिसून येईल की येणाऱ्या निवडणुकीमध्ये भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी उत्साह जो आहे तो उत्साह गोविंदा पथकांमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो। समोर 7 थरांची सलामी जी आहे ती सलामी गोविंदा पथकाकडून देण्यात आलेली आहे आणि ज्या पद्धतीने ठिकठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जे आहे त्या दहीहंडीचं आयोजन करण्यात येते त्याच पद्धतीने या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। जे सन्मान चिन्ह दिलं जातंय त्या सन्मान चिन्हांवरती चला जिंकूया असा आशय जो आहे तो त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि आगामी विधानसभेमध्ये आम्ही जिंकणारच आहोत असा विश्वास जो आहे तो पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जातोय। कॅमेरामॅन खंडूसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।